जगत्तन्ने कलेवरम तुम तमे वेंति कुंते सदा तद्भाव भाविता तेही जीतेनी अवसरे जे अवडोनी जीवी होय ते मरणाची ये मेरे फार हो लगे आणि मरणी दयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तवा प्रस्तुत डॉक्टर समज आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला अर्थातच अर्जुन निमित्त मात्र आहे तुम्हा सर्वांना भगवान उपदेश करत असताना म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंति कुंते सदा तद्भाव भाविता। आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याला आपलंसं करतोय, ज्याच्याविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच त्याला शेवटच्या वेळेला आठवत असतंय आणि जे माणसाला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर माणसाला तेच प्राप्त होत असते, तीच गती तीच वस्तू प्राप्त होत असते। या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात तेनी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी होय ते मरणाची ये मेरे फार हो लागे मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तवा। शेवटच्या वेळेला ज्याची आठवण आम्हाला होते, ज्याचं स्मरण आम्हाला होतंय, मरणोत्तर जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू तर भगवंत म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातेची तवा। सुख दुःख उद्वेग चिंता तो आनंद पस्त नामस्मरणे सर्वता रावचे नाही। देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधिलेल्या म्हणून हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल। सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त करण्याचा अधिकार, प्राप्त करण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात मुक्त कारणे मुक्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे। कारण ज्याचं स्मरण आपण करतोय ना ते आपल्याला प्राप्त होत असतंय, म्हणून सदा स्मरावे मातेची तवा। श्लोकावर चिंतन करण्याआधी, विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मानिवली गावातील हे पाटील परिवार, मोठा परिवार, या पाटील कडव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी शेवंतबाई पांडुरंग पाटील कडव आईसाहेबांचं बुधवार दिनांक 3 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झालं। कारण त्या 88व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतलेला आहे, वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। खरं तर मी ज्या ज्या ठिकाणी जातोय ना माऊली त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगत असतोय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक सांभाळता ना त्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा, म्हातारी माणसं सांभाळा। कारण वृद्ध माणसं ही आपल्या धर्माची, संस्कारांची खाण आहे, संस्कृतीची खाण आहे। आपले संस्कार आणि संस्कृती आजही आपल्याला जर पाहायची असेल तर आपण या वृद्ध माणसांकडे पाहायला पाहिजे, वृद्ध माणसांचं अवलोकन करायला पाहिजे। या कडव परिवाराचं
आपल्या मुलाबाळांचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं. आजच्या काळामध्ये हम दो हमारे दो तरी पण ते भारी पडतात बरं का. 5 मुली आणि 2 मुलं 7 मुलं सांभाळायची आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे, त्यांचं पालन पोषण करायचं आहे, 5 मुलींचं लग्न करायचं आहे, त्या 7ही मुलांचं लग्न करायचं आहे. आणि विशेष म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार करून समाजामध्ये मान उंचावून कशा प्रकारे सांगता येईल की ही 7ही मुलं आमची आहेत, अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी या पाटील परिवारामध्ये आई साहेबांनी केलेलं आहे. आई आई असते. आत्मा आणि ईश्वर या दोघांचं एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवायचं ठिकाण म्हणजे आई. आत्मा आणि ईश्वर या दोघांचं एकत्रितरित्या दर्शन घेण्याचं स्थान म्हणजे आई. आणि त्याच्याही पलीकडे सांगू का, या महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन पंढरपूर क्षेत्री जे होतंय ना, याला कारण म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. याला कारण म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. म्हणजे आई वडिलांची सेवा जर तुम्ही करत असाल ना, तर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा 28 युग तिष्ठ उभं राहावं लागणार आहे. कुंडलिकाने भिरकावलेल्या त्या विटेवर, म्हणून कुंडलिका भेटी परब्रह्म आले असं म्हणतात. देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. त्या देवाची ओळख करून देत असताना गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाना जैनम क्लेदंती पण शोषयती मदतः. त्या देवाचं स्वरूप कसं आहे? निर्गुण असल्या कारणाने प्रत्यक्षात आपली सेवा करू शकत नाही, म्हणून आई वडिलांच्या रूपाने आपलं पालन पोषण करत असतो, आपली सेवा करत असतो. त्याला हाताने धरू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही. म्हणून देवाची सेवा स्वीकारण्यासाठी देव प्रत्यक्ष आई वडिलांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो. आणि ही जाणीव ज्या वेळेला आम्हाला होते ना, त्यावेळेला निश्चित आमच्याकडून ती कर्म घडत असतात, त्या देवाची सेवा आमच्याकडून घडत असते. आपल्यावर निष्कामतेने निरापेक्षाने प्रेम करणारे या जगामध्ये जर कोणी असेल, एक म्हणजे भगवंत, दुसरे म्हणजे संत आणि तिसरे म्हणजे आई वडील. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जे आम्ही बोललो, जो आम्ही संकल्प केला, जी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना केली, त्याचं विस्मरण झालं आम्हाला, तरी सुद्धा त्या देवाने आम्हाला जन्माला घातलं. देवा तू जरी आम्हाला येथून सोडविसी, स्वहित करेन गर्भवासाला चुकवेन, पुन्हा नाही येते. आईच्या गर्भामध्ये 9 द्वारा बुजल्यानंतर, गुदभरल्यासारखं झाल्यानंतर ज्या वेळेला त्याने देवाला प्रार्थना केली, देवा अरे इथून सोडव रे मला, इथून जर मला सोडवलं तर मी स्वहित करेन गर्भवासाला चुकवेन, तुझं भजन पूजन करेन देवा, तुला आठवेन, तुझं नामस्मरण करेन देवा, तुझं स्तवन करेन. पण बाहेर पडताच मिळे विस्मरण झालं त्या प्रार्थनेचं. जे करायला हवं ते न घडता नको ते घडायला लागली आमच्याकडून कर्म. जी कर्म आमच्याकडून घडायला हवी ती घडत नाही, ती घडली नाही, त्याचं विस्मरण झालं. आणि जे करू नये ते आम्ही करायला लागलो, तरी सुद्धा देव आम्हाला सांभाळतोय. आमच्या अंतरामध्ये राहून अंतरात्मा म्हणून निर्गुण स्थितीमध्ये तोच भगवंत, तोच देव आमची सेवा करतोय. म्हणून देवाला विसरू नये. 84 लक्ष योनीचा जर आपण विचार केला तर 83,99,999 योनींमध्ये जर सर्वश्रेष्ठ योनी जर असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. सर्वश्रेष्ठ असलेला मनुष्य देह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. इंद्रिय चांगल्या प्रकारे दिलेले, डोळ्याने पाहू शकतो, तोंडाने बोलू शकतो, कानाने ऐकू शकतो, हाताने काम करू शकतो, पायाने चालू शकतो. सर्व इंद्रियांनी आम्ही व्यवस्थित आहोत. विशेष म्हणजे बाजारामध्ये कुठेही विकत न मिळणारं आयुष्य आम्हाला देवाने दिलेलं आहे. नरदेह दिलेला आहे, इंद्रिय दिलेली आहे, आयुष्य दिलेलं आहे. म्हणून भगवंताला विसरू नये, म्हणून भगवंताला विसरू नये. या जगामध्ये आम्ही ज्यांच्यामुळे आलो, हे जग ज्यांच्यामुळे आम्ही अनुभवतोय, आठवतोय, पाहतोय,
त्या आई वडिलांना आम्ही विसरू नये. भगवंत आणि आई वडील यांची दोघांची सांगड घालून त्यांची सेवा कशा प्रकारे करायची याचा बोध करून देणारे, याची ओळख करून देणारे, याचं मार्गदर्शन करणारे, आमच्या जीवनाचा उद्धार कसा होईल याचं मार्गदर्शन करणारे संतांना कधीही आम्ही विसरू नये हे मात्र निश्चित आहे. संतांना विसरू नये. आणि म्हणून या पाटील परिवाराविषयी जर सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारे यांचं समाजामध्ये कार्य पाहायला मिळत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, उद्योजक क्षेत्रामध्ये यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आजही आईसाहेबांच्या 5ही मुली 5ही ठिकाणी 5ही घरांमध्ये चांगल्या प्रकारे संसार करत आहेत. त्या 5ही कुटुंबाला चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचं काम करतायत. त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवायचं काम करतायत, चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत. आणि हा सगळा कर्माचा विचार आपण केला ना, हा सगळा कार्याचा आपण विचार केला ना, की संस्कार बघितल्यानंतर, ही संस्कृती बघितल्यानंतर, ते विचार बघितल्यानंतर आठवण होते आपल्याला त्यांच्या आई वडिलांची. आई वडील कुठल्याही मुलाला किंवा कुठल्याही मुलीला कधीच वाईट शिकवण देत नाहीत, कधीच वाईट वागायला सांगत नाहीत, कधीच नाही. प्रत्येक वडील मुलाला सांगत असतात, दादा आयुष्यामध्ये जास्त नाही कमवता आलं तरी चालेल, पण असं जगलं पाहिजे, असं वागलं पाहिजे की ज्या वेळेला तू 4 चौघात असेल ना त्यावेळेला छातीवर हात ठेवून स्वाभिमानाने मला सांगता आलं पाहिजे तो मुलगा माझा आहे. त्या मुलीला शिकवण देत असताना आई सुद्धा सांगत असते, ताई तुझ्या परिस्थितीप्रमाणे तू शिक, तुझ्या बुद्धीप्रमाणे तू शिक, शिक्षण घे, पण हे शिक्षण घेत असताना अशी वाग, अशी जग, असं काम कर, असं कार्य कर. 4 चौघात असल्यानंतर कोणी विचारलं तरी आमचं नाव त्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे, चांगल्यासाठी आमचं नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, आम्हालाही स्वाभिमान वाटला पाहिजे की मुलगी आमची, असं सांगण्यासाठी प्रत्येक आई वडील प्रत्येक मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार करत असतात. आणि म्हणून या पाटील परिवारामध्ये आज जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात, त्या पाटील परिवारामध्ये जे काय कर्म आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडे जे काय असलेले गुण, त्यांच्याकडे जे काय असलेले विचार, ही आई वडिलांची देणगी आहे, ही वरिष्ठांची देणगी आहे. आपण असं नाही म्हणत, संत सुद्धा याचं श्रेय आई वडिलांना देतायत. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून आई साहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर आज या गेलेल्या माणसांच्या, अर्थातच आई साहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण 3 प्रकारचं दान करत असतो. एक पिंडदान आहे, एक अन्नदान आहे आणि एक ज्ञानदान आहे. ते ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम तजत्यन्ते कलेवरंतम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता. तेवी जितेनी अवसरेचे आवडोनी जीवी मुळे ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आपण ज्याच्यावर प्रेम करतोय, आपण ज्याला आठवतोय, आपण ज्याला जीव लावतोय, तीच गोष्ट, तीच वस्तू, तीच व्यक्ती आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते. आणि जी वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते तेच आपल्याला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर माऊली म्हणतात, आपण अखंड भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, आपण अखंड नामस्मरण केलं पाहिजे. या कलियुगामध्ये उद्धाराचा मार्ग अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्ही अनेक शास्त्रांचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा, अनेक संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. सर्व ठिकाणी आपल्याला एकच अनुभव येतो, सर्व ठिकाणी आपल्याला एकच पाहायला मिळतंय की या कलियुगामध्ये जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल, या कलियुगामध्ये जर आपल्या जीवनाचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल, या कलियुगामध्ये जर आपल्याला मोकळं व्हायचं असेल तर निश्चित एकच मार्ग आहे, साधा आणि सोपा, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल.
दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. आम्हालाही वाटतं की आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्हालाही वाटतं की आम्ही शेवटच्या वेळेला भगवंताचं अखंड नामस्मरण करावं. पण ते सहज शक्य होत नाही. सहज शक्य होत नाही. वर्षभर ज्या मुलांनी अभ्यास केलाच नाही तो मुलगा जर परीक्षेच्या वेळेला परीक्षेला जाऊन बसला तर काय लिहिणार आहे सांगा ना. आयुष्यभर ज्याने भगवंताचं नामस्मरणच केलं नाही, धर्म कार्याला विरोध केला पण धर्म कार्याकडे कधी सहकार्य केलं नाही, धर्म कार्य करणाऱ्यांना विरोध केला पण त्यांना कधी सहकार्य केलं नाही, अशा माणसाकडून आपण शेवटच्या वेळेला भगवंताच्या नामस्मरणाची अपेक्षा करावी. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात प्रत्येक कार्य करत असताना तुम्ही जिथे असाल तिथे जे काम तुमच्या हातात असेल ते काम करत असताना जी स्थिती तुमची आहे ना, जशी स्थिती आहे तैशा परी आहे. नामस्मरण कसं करावे? ठाईच बैसोडी करा एकचित कावडी आनंद टाळावा. आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेलो आहोत. गुंतवलंय आम्हाला कारण आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचा अभ्यास करण्यापेक्षा इतर ग्रंथांचा अभ्यास जास्त करतो. आणि मग त्यामुळे काय होतंय माहितीये का? नाना शास्त्रे पठ्य लोक नाना दैवत पूजनम पण आत्मज्ञान विने पार्था सर्व कर्म निरर्थकम. तुम्ही जेवढ्या ग्रंथांचा अभ्यास कराल, जेवढ्या शास्त्रांचा अभ्यास कराल, जेवढे ग्रंथ चालाल ना तेवढं तुमच्याकडे भ्रम निर्माण होईल. म्हणून एक गाथाचा जर आपण अभ्यास केला नाही का, जगद्गुरु तुकोबांच्या अभंगांचा जर आपण अभ्यास केला ना तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार, आपल्या औषधाचा मार्ग तिथे मिळाल्याशिवाय राहणार. माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे, किती सामर्थ्य आहे त्याची ओळख करून देत असताना म्हटलेले ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मात्र निश्चित आहे. किती साधा आणि सोपा हरिपाठ आम्हाला दिले ना. आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका. बरं का? तुमच्याकडे ज्या वेळेला एखादी तुम्ही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे तुम्ही घरात आणता की नाही, त्यावेळेला ती हाताळायची कशी ते आपल्याला माहिती नसते, ती वापरायची कशी ते आपल्याला माहिती नसते. मग तिच्याबरोबर एक मॅन्युअल गाईड असते, माहिती पुस्तिका असते. आपण काय करतो, ती उघडतो, तिच्यात जसं सांगितलं असेल त्या पद्धतीने आपण तिचा वापर करतो. हरिपाठ म्हणजे आमचं मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका आहे. एक एक अभंगाचा अभ्यास करावा, त्या त्या अभंगाप्रमाणे आम्ही राहण्याचा, जगण्याचा विचार करावा. आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार, आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. आम्ही पंचांगात जास्त अडकलोय. बरं, नामस्मरण करायचं असेल, देवाचं स्मरण जर करायचं असेल, देवाची पूजा जर करायची असेल तर आपण मुहूर्त पाहावा का? आम्ही मुहूर्त पाहावा का? देवाची पूजा करण्यासाठी मुहूर्त पाहावा आम्ही? देवाचं नामस्मरण करण्यासाठी मुहूर्त पाहावा आम्ही? कोणताही कार्य करण्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये एकदा विचार आला ना, मुहूर्त पाहण्यापेक्षा ते कार्य करण्याची तुमच्या अंतरी असलेली जी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ती महत्वाची आहे. म्हणून तर माऊली म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. शुक्ल पक्षात घ्या नाही तर कृष्ण पक्षात घ्या. बरं का? अमावस्येच्या दिवशी घ्या नाही तर पौर्णिमेच्या दिवशी घ्या. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, तुम्ही स्पष्ट बोला, शुद्ध बोला वा बोबडे बोला. स्पष्ट बोलणाराला जी प्राप्ती आहे ना, बोबडे बोलणाऱ्याला सुद्धा तीच प्राप्ती आहे, वेगळी नाही. त्याचं उदाहरण देत असताना माऊली म्हणतात तुम्ही रस्त्यामध्ये चाललेले आहेत, तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरताय, चोरीतून निखारा एखादा बाहेर पडलेला आहे, त्या निखाऱ्यावर जर तुमचा पाय पडला, चुकून पाय पडला चालता चालता, तर तुम्हाला चटका लागणार आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला दिसलेला आहे निखारा पडलेला आहे, तपताय, गरम आहे, तापलेला आहे, लाल गुंद झालेला आहे, मुद्दामून त्याच्यावर तुम्ही पाय दिला, मुद्दामून दिला पाय.
चटका लागणार आहे. चुकून पाय पडला काय आणि मुद्दाम पाय दिला काय, क्रिया दोन्ही सारख्याच आहेत. नामस्मरणाविषयी सांगत असताना संत म्हणतात, तुम्ही काम करता करता जरी नामस्मरण केलं ना तरी सुद्धा तुम्हाला तीच प्राप्ती आहे. भगवंताच्या पुढ्यात बसल्यानंतर स्मरणिका घेऊन नामस्मरण केल्यानंतर जी प्राप्ती मिळते तीच, वेगळं नाही. फक्त आमचा फरक काय माहितीये का, आम्हाला दुःखात असल्यानंतर देव आठवतोय, सुखात नाही आठवत. कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे दुख काय का होय. आम्ही दुःखाच्या वेळी भगवंताला आठवतोय, आम्हाला दुःखाच्या वेळी देव आठवतोय, आम्ही दुःखाच्या वेळी भगवंताचं नामस्मरण करत असतो. सुख आल्यानंतर मात्र देवाला विसरतोय. पण या ठिकाणी संत ओळख करून देत असतात, अरे सुखामध्ये जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करत असू ना, दुःख येणार नाही असं नाही, पण दुःख कधी येऊन जाईल ते आम्हाला कळणारही नाही, कारण ते दुःख सहन करण्यासाठी पांडुरंग परमात्म्याचं सामर्थ्य असेल, आम्हाला गोड असेल हे निश्चित आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी, कोणाला सोडलंय. कर्माची गती कोणाला चुकत नाही, नाही चुकत. कोणीही असो, तो ज्ञानी असो वा अज्ञानी असो, कर्मापुढे सर्व सारखे आहेत बरं का. सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, कर्मापुढे सगळे सारखे आहेत. कर्माची गती ही प्रत्येकाला सारखीच आहे, वेगळी अशी काही नाही आहे. सर्वांगामध्ये बाण गेलेले अतिशय वेदना होत आहेत. अशा प्रकारे 6 महिने वेदना सहन करणारे भीष्माचार्य स्वतःला विचारतायत, देवाला विचारतायत, माझ्या आयुष्यामध्ये मी अशी काय कर्म केली, माझ्या आयुष्यामध्ये असं काय पाप घडलं की गेली 6 महिने या वेदना मी भोगतोय, 6 महिने या वेदना मी सहन करतोय. काय झालं असेल असं माझ्याकडून, काय पाप घडलं असेल असं माझ्याकडून. भीष्माचार्य स्वतःला विचारतायत, देवाला विचारतायत. सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत, त्या बाणाच्या वेदना होत आहेत. 1 महिना नाही, 2 महिने नाही, गेली 6 महिने त्या वेदना सहन करतायत. अवस्था बघितल्यानंतर भगवंत त्यांच्या जवळ गेले. समोर भगवंतांना डोळे भरून बघितल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले. डोळ्यात आलेल्या अश्रूने भीष्माचार्य भगवंताला विचारतायत, देवा, सांगतायत, देवा, तुमचं दर्शन झाल्याबरोबर हात सोडावं अशी बुद्धी निर्माण झाली असं वाटतंय. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा असं वाटतंय, पण देवा सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत रे, ते हात पण जवळ येऊ शकत नाही. भगवंत, तुमचं दर्शन झाल्याबरोबर तुमच्या चरणावर येऊन पडावं असं वाटतंय, तुमच्या चरणावर येऊन डोकं टेकावं, माथा टेकावा असं वाटतंय, पण जागेवरून उठू शकत नाही देवा, कारण सर्वांगामध्ये बाण आहेत. काय करणार देवा, काय रे पाप घडलं माझ्याकडून, देवा मी काय रे पाप केलं. भगवंत म्हणतात, आठवा, काही आठवतंय का बघा. आणि मग सांगितलं, त्या ठिकाणी रस्त्यामध्ये एकदा जात असताना सरडा आडवा आला. रस्त्यात आडव्या आलेल्या सरड्याला बाणाने बाजूला केलं. बाणाने फेकलेला सरडा काट्यांच्या कुंपणावर जाऊन पडला. त्या काट्यांच्या कुंपणावर पडलेल्या सरड्याने 6 पल, किती, 6 पल वेदना भोगल्या. माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी काही पाप कर्म केली नाहीत, फक्त तेवढं माझ्याकडून घडलं, तेवढं फक्त माझ्याकडून घडलं. 6 पल. आम्ही जो घड्याळ आज अनुभवतोय की नाही, आता ह्या बाबांच्या काळचा जर विचार केला तर पूर्वी घड्याळ नसतील बाबा, बरोबर आहे की नाही.
मग काय करायची, माणसं कशी ओळखायची माहिती टाईम? कुठेतरी एखाद्या कौलाच्या फटीतून किंवा कौलातून एखादा सूर्याचं किरण घरामध्ये पडत असेल ना, बरोबर आहे का? ऊन अमुक ठिकाणी आलंय 12 वाजले असतील, सूर्याचे किरण अमुक ठिकाणी आहे 1 वाजला असेल, तो घड्याळ असायचा त्यांचा. 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 झटका, 2.5 झटका तेव्हा 1 तास, 60 झटका तेव्हा 1 दिवस. बरं का? असे 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, असे 4 सप्ताह तेव्हा 1 महिना, अर्थातच 15 दिवसाचा 1 पक्ष, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असे 2 पक्ष त्यावेळेला 1 महिना, 2 महिने तेव्हा 1 ऋतू, 3 ऋतू तेव्हा 1 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन 2 आयन त्यावेळेला 1 वर्ष, 12 वर्ष झाल्यानंतर 1 तप, 25 वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झाल्यानंतर अमृत महोत्सव. 100 पार केलेलं कोणी आहे का इथे? नाही ना, मग पुढे जायची गरजच नाही आपल्याला. गणित दाखवायचं कारण एवढंच झालं की फक्त 6 पल तो सरडा त्या काट्याच्या कुंपणावर वेदना भोगल्या, इकडे 6 महिने त्याचं ते भोगावं लागलं फळ. 6 महिने आम्ही फक्त आमच्या आयुष्याचा विचार करावा, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे. त्यांनी आयुष्याचा विचार केला, पूर्ण जीवनाचा विचार केला. आम्ही एका दिवसाचा जरी विचार केला ना, तरी किती प्रकारे कशा प्रकारची कर्म आमच्याकडून घडतात याचा विचार जर आम्ही केला तर पापाचं पारड जास्त होतंय की पुण्याचं पारड जास्त होतंय हा विचार आम्ही करायला हरकत नाही. आम्ही ज्या घरात आहोत त्या घरात सुख आहे, आम्ही ज्या संसारात आहोत त्या संसारात सुख आहे, आम्ही ज्या जागेत आहोत त्या जागेमध्ये सुख आहे. फक्त आम्ही शोधत नाही. बरं का? लहानपणापासून मौले एका भिकाऱ्याने ज्या जागेवर भीक मागितली, तरुणपणात तिथंच, म्हातारपणी पण तिथेच, शेवटी वृद्ध झाला मेला, मग लोकांनी विचार केला की याला आपण लहानपणापासून ह्याच जागेवर पाहतोय, आता हा मेला की नाही, याला इथेच पुरायचा. मेल्यानंतर पुरण्यासाठी 3 फूट फक्त खरडा खोदला, धनाचा हंडा सापडल्यानंतर लोक विचार करायला लागले, अरे या धनावर बसून यांनी आयुष्यभर भीक मागितली, पण धनाची आणि त्याची भेट झाली नाही, कारण कधी काही शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. हीच अवस्था आमची आहे. त्यांनी काय करावं, यांनी काय करावं, यांचं काय चाललंय, त्यांचं काय चाललंय, हे सगळं आम्हाला कळत आहे. त्याचा अभ्यास पण खूप आमचा. अरे एवढी अक्कल पाहिजे आपल्याला, जो आपलं भविष्य सांगतोय तो दारोदारी का फिरतोय म्हणून? भविष्य पाहण्यामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा भविष्य घडवण्यासाठी वेळ घालवा. कधीही तुम्हाला कोणाच्याही हात टाकवायची, कोणालाही हात दाखवायची गरज पडणार नाही, मात्र निश्चित आहे. कधीच कोणाला हात दाखवायची गरज पडणार नाही. आम्ही पंचांग पाहू नये असं नाही आहे, आम्ही शुभ दिवस पाहू नये, आम्ही शुभ मुहूर्त पाहू नये असं नाही आहे. अरे पण देवाचं कार्य करण्यासाठी कशासाठी ते नामस्मरण करायला कशासाठी? ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण झाली, ती उपरती निर्माण झाली ना भगवंताचं स्तवन आणि भगवंताचं नामस्मरण करण्याची, ती वेळ आपल्यासाठी शुभ आहे. तो दिवस कुठलाही असू द्या, कुठलाही दिवस असू द्या. आणि जो मनुष्य आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करतो, जो मनुष्य अखंड भगवंताचं स्तवन करतोय, ज्यावेळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भगवंताला पाहतोय, सर्वत्र देवाचं दर्शन घेतोय, कुठल्याही प्रकारची पापकर्म घडत नाही, कुठल्याही प्रकारचा अधर्म घडत नाही, कुठल्याही प्रकारची अनितीची कर्म तो करत नाही, नीतीने वागतोय, धर्माचरण करतोय, असा माणूस कुठल्याही आयनात जरी गेला, उत्तरायण असो नाही तर दक्षिणायन असो, असा माणूस कुठल्याही पक्षामध्ये गेला, तो शुक्ल पक्ष असो वा कृष्ण पक्ष असो, असा माणूस कुठल्याही तिथीला गेला तरी सुद्धा तो धन्य झाला. कारण आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं याला विशेष महत्व संतांनी दिलेलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात, अखंड सदा स्मरावे मातेची दुआ.
जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले, त्याला जीवन मुक्त अवस्था म्हणतात. गीतेच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ. एकाला विचारलं साधू पुरुषांना, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक काय आहे? बरं, त्याने छान उत्तर दिलं बघा. श्वास संपलेले आहेत, बरं का, बरेच दिवस झालं क्वार्ट मध्ये पडलेले आहेत, 2-2, 3-3 वेळा पोरी बघून गेल्या, निरोप आला का यायच्या, निरोप आला का यायच्या, बरं का बाबा. मुलांनी अनेक कामावर दांड्या मारल्या, अनेक वेळा दांड्या मारल्या का, तर त्यांना वाटायचं आज बाबाची तब्येत जास्त आहे, कदाचित बाबा आज आटतील, आपण जायचो नेमका आठवा. अनेक दांड्या मारल्या मुलांनी. मुलांचे पण लय खूप पेऱ्या झाल्या. सगळी नातेवाईक येऊन बघून गेली का आता आज जाईल उद्या जाईल, आज जाईल उद्या जाईल. म्हणजे नातेवाईकांना पण माहितीये श्वास संपलेले आहेत, घरातल्यांना सगळ्यांना माहितीये श्वास संपलेले आहेत, त्यालाही माहितीये माझे श्वास संपलेले आहेत, तरी तो काय बोलतो माहितीये का, नातवांची लग्न तेवढी बघितली असती ना बरा झाला असता. जगणं बाकी आहे याला मृत्यू म्हणतात. श्वास संपलेले आहेत, जगणं बाकी आहे याला मृत्यू म्हणतात. आणि मोक्ष कशाला म्हणतात, श्वास बाकी आहे बरं का, पण ज्याचं जगणं संपलेलं, अर्थात विदेह स्थिती निर्माण झालेली आहे, देहावर प्रेम नाही आहे, देहातीत झालेला आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेला आहे, उरलेला आहे फक्त संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. जे कार्य संतांनी केलं, जे कार्य महापुरुषांनी केलं, जे कार्य हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी केलं, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखंड आणि अखंड जो कार्य करतोय त्याचे श्वास बाकी आहेत, जगणं संपलेलं आहे, राहतोय, जगतोय, वागतोय ते फक्त आणि फक्त देव, देश आणि धर्मासाठी. याला मोक्ष म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. आणि ही स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हे सूत्र आपल्या जवळ आहे बरं का. साधं उदाहरण आहे बघा. आपण म्हणतो माणूस बांधलेला आहे, माणूस गुंतलेला आहे, माणूस गुरफटलेला आहे, त्याला मोकळा झाला पाहिजे, तो मुक्त झाला पाहिजे. पहिला विषय असा आहे की तो कशाने बांधलेला आहे हे प्रथम बघितलं पाहिजे, बरोबर आहे. तो मायेने बांधलेला आहे, तो देहबुद्धीने बांधलेला आहे, तो अज्ञानाने बांधलेला आहे, तो अंधश्रद्धेने बांधलेला आहे. कोणी बांधलंय की त्याने स्वतःने बांधून घेतलंय? कोण बांधायला आले त्याला? मायेने बांधण्यासाठी कोण बांधायला आलेलं आहे त्याला? उलट बोलतो आपलं सोयरे एक पण नबलेलं नाही. हा अख्ख्या गावात जर सगळ्यात मोठं सोयर असतील तर आपलं. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे कालीचे कोणी नाही. मायेने बांधलेला आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रसावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडली ना तेव्हा माझ्या. कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले घरी कासतो धर्माची. स्वतः बांधून घेतलेला आहे, स्वतःने बांधून घेतलेला आहे. ज्याने स्वतःने स्वतःला बांधून घेतलेला आहे ना, याला कोणीही बाहेरचा सोडवू शकत नाही. स्वतः आपली आपण करा सोडवना, संसार बंधना तोडावेगी. आपली आपण प्रयत्न करायचे, आपली आपण सोडवण करायची आहे. मायेने बांधलेलो आहे, देहबुद्धीने बांधलेलो आहे, अज्ञानाने बांधलेलो, अंधश्रद्धेने बांधलेलो. अजून बरेचसे काही विचार आमच्याकडे असे आहेत की ते त्याच्या पलीकडे आम्ही जातच नाही. गुंतून ठेवलेत आम्हाला. माणूस कुठे जरी फिरून फिरून गेला तरी तो परत तिथेच, बरं का. म्हणजे काहींनी ती आपली व्यवस्था केलेली आहे. आधार संतांचा घेतलेला आहे, संतांच्या वाङ्मयाचा घेतलेला आहे, बरं का. पण व्यवस्था आपली स्वतःची केलेली आहे. आमची बहुजन समाजातली माणसं आहेत ना, ती तिथेच गुरफटत असतात. स्वतःचा डोका कधी लावत नाही, स्वतःची बुद्धी कधी चालवत नाही, स्वतःचा विचार कधी करत नाही, कधीच नाही. आणि म्हणून काय होतंय माहितीये का, माणसाचं फक्त शोषण केलं जातंय. देवाच्या नावात चोरांचा बाजार. आणि त्या जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला
गाथा आम्हाला सुपूर्द केली. आमच्या आयुष्याचा उद्धार होईल, आमच्या जीवनाचा उद्धार होईल एवढं सामर्थ्याच्या जगद्गुरु तुकोबांच्या गाथेमध्ये आहे. काय अपेक्षा केली जगद्गुरु तुकोबांनी, काय मागितले आपल्याकडे, कसली अपेक्षा केली जगद्गुरु तुकोबांनी आमच्याकडे. ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी 18 अध्यायी आमच्या हातामध्ये दिली, चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला, अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला, हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला दिला, काय अपेक्षा केले, काय मागितले त्यांनी आमच्याकडे. आज हेच साहित्य घेऊन, हेच वाङ्मय घेऊन संतांचं अब्जाधीश झालेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात. माया कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात. संतांचा आधार घेऊन जर आम्ही माया गोळ करत असू, भोळ्या भावड्या माणसाचं जर शोषण करत असू, त्याला श्रद्धा नाही म्हणत दादा, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धा म्हणतात त्याला. आमच्या घरात असलेले चालते बोलते देव आम्हाला त्यांची ओळख नाहीये. आमच्यावर अपार प्रेम करणारे, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवून, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवून फक्त आमचा आणि आमचाच विचार करणारे या जगातले सर्वश्रेष्ठ देव, आई वडिलांची किंमत आम्हाला कळत नाही. आई वडिलांचं काय मेहनत आहे, काय कष्ट आहे, काय कुठल्या प्रकारचा त्याग आहे तो आम्हाला कळत नाही. त्याचा विचार आम्ही करत नाही आणि नको त्यांची तोंड भरून स्तुती करतो. अरे कधीतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये पडलेला जो बाप असतोय ना, त्या बापाच्या पायाकडे बघा रे, त्याच्या पायाला पडलेल्या भेगा बघा, काय सांगतायत तुम्हाला. आम्ही स्वतः डोळ्यामध्ये बघितलेले दादा. मी काय आता मोठा काय वयस्कर माणूस नाही आहे, पण मी स्वतः बघितलेले अशी काय अवस्था. पायातून रक्त गळत असताना बाबा भेगातून तरी सुद्धा खांद्यावर कावडी घेऊन काशीला पाणी देणारे, भाजीपाल्याला पाणी देणारे बाप आम्ही बघितलेले आहेत. कशासाठी? एवढा त्रास सहन करून सुद्धा घाम गाळला, कष्ट केले, मेहनत केली, स्वाभिमानाने जगले, कधी कोणापुढे वाकले नाही, झुकले नाही. ते आई वडील आज आम्हाला नको तिकडे पाहायला मिळतात, वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. अरे हलाखीच्या परिस्थितीमध्ये, अतिशय गरिबीमध्ये, जिथे आज मिळालंय उद्या काय मिळेल खायला ही माहिती नव्हतं माऊली त्यावेळेला. अशा अवस्थेमध्ये 10-12 पोरं सांभाळणारे आई वडील आजही आम्हाला पाहायला मिळतात. पण त्या 10-12 पोरांना जर 2 आई वडील सांभाळत नसतील तर ही दरिद्री अवस्था आमच्यामध्ये निर्माण झाली कशी? काय परमार्थ करतोय आम्ही? जिला डोळ्यात दिसत नाही, बिचारीच्या हातामध्ये त्राण राहिलेला नाहीये, स्वतःला काही करता येत नाही माऊली, अशा सासूला भांडी घासायला लावून आम्ही ऐकायला जातो. कोणाचा काय ऐकतोय आम्ही? परमार्थ करतोय आम्ही. अरे कुठे जगद्गुरु तुकोबांनी केलेला परमार्थ, कुठे माऊली ज्ञानोबांनी केलेला परमार्थ, आणि आम्ही करतोय ते काय? काय करतोय आम्ही? याला श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा म्हणावी? काय म्हणावं याला? आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जगताय, वागताय, याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरं का? एका साधू पुरुषांच्या त्या शिष्यांनी त्या साधू पुरुषांना प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही उपासना करतोय, आम्ही देवपूजा करतोय, आम्ही देवाचे नामस्मरण करतोय, देवाच्या बाबतीत आम्ही कधीच काही कमी पडत नाही, बरं का? पण तरी सुद्धा आम्हाला प्रचिती येत नाही हो, आम्हाला सामर्थ्य प्राप्त होत नाही, आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही, किंवा आम्हाला ते बळ प्राप्त होत नाही, आम्हाला तो आत्मसाक्षात्कार होत नाही. कारण काय? त्या साधू पुरुषांनी सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी उद्या सकाळी देते बरं का. सर्वांनी आपल्या नित्य नियमाने ज्याप्रमाणे आश्रमात येतोय की नाही त्याप्रमाणे यायचं आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल ह्या हेतूने, ह्या आशेने सगळे रोज 7 वाजता येणारे 6:45लाच सगळे आश्रमामध्ये उपस्थित झाले. साधू पुरुषांची वाट पाहायला लागले. थोड्याच वेळामध्ये त्या साधूंचं आगमन झालं त्या आश्रमामध्ये.
अगदी पायापासून तर वरपर्यंत पांढरे शुभ्र परिधान करून त्या साधू पुरुषांचं आगमन झालं त्या ठिकाणी. सगळे साधक पाहत राहिले. आज काही वेगळाच ड्रेस आहे बाबांचा, महाराजांचा आज वेगळाच ड्रेस आहे. सगळ्यांच्या समोर उभे राहिले, हात जोडले, सगळ्यांना रामकृष्ण हरी जय हरी केलं आणि फक्त प्रश्न विचारला, आज काय तुम्हाला वेगळं वाटतंय का? हो माऊली, आज तुमचा ड्रेस अगदी पायापासून वरपर्यंत पांढरा शुभ्र. कसा आहे ड्रेस माझा? आवडला का तुम्हाला? सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, बाबा तुमच्या हाताला काहीतरी काळा लागलाय हो तिथे. बरं, सगळ्यांकडून काय उत्तर आलं? तुमच्या हाताला काहीतरी काळा लागलाय हो तिथे, गाठ काहीतरी काळा लागलाय. तेव्हा साधू पुरुषांनी सांगितलं, हा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत आपला बदलत नाही तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी परमार्थ करताय हा तुमचा भ्रम आहे. अरे पायापासून वरपर्यंत पांढरा शुभ्र ड्रेस येतो, तुम्हाला कळत नाही आणि छोटासा काळा डाग लागला नाही, लावून आलोय तुमच्यासाठी. काय दत्तगुरूंनी अनेक गुरु केले, पण 24 गुरूंची यादी भागवतामध्ये नाथ महाराजांनी दिलेली आहे. प्रत्येकाकडे काही ना काही शिकण्यासारखं असतंय. चांगलं काय ते घ्या, वाईट बाजूला सारा. प्रत्येक प्राण्याकडे, प्रत्येक पक्षाकडे, प्राण्या पक्षांना जर दत्तगुरु गुरु मानतात, जो जो जयाचा खेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं, गुरुशी आल्या वारपण जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येक माणसाकडे काहीतरी पाहण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. प्रत्येक प्राण्याकडे, प्रत्येक जीवाकडे काहीतरी पाहण्यासारखं आहे, शिकण्यासारखं. आम्ही चांगलं बाजूला सारतोय आणि जे काही असेल ना ते घेऊन तेच रवंत करत बसतोय. बरं का, डोमकावळ्याला जर चांगला काठेवाडी घोडा दिसला ना तर तो नाराज होतो, पण कुठेतरी ठाचा ठिचार पडलेला जर दिसला तर त्याला सणच समजा त्याचा त्या दिवशी, कारण त्याचा टाइमपास त्याच्यावरच असतो ना. आम्हाला जे दुःख प्राप्त होत आहे ना त्याला कारण आमची कर्म आहे. आम्ही सुख शोधून सुद्धा आम्हाला सुख मिळत नाही ना त्याला कारण आम्ही जगतोय कसं, वागतोय कसं हे आहे. संतांनी काय कार्य केलं? असाच एक शेतकरी माणूस जगद्गुरु तुकोबांकडे गेला. जगद्गुरु तुकोबांना हात जोडले, आनंद वाटला महाराजांना. बरं का, कारण हात कोणी जोडत नव्हते त्या टाइमला जगद्गुरु तुकोबांना. हात दाखवणारे बरेच होते, हात जोडणारे कमी होते माऊली. कारण का माहितीये का, जोपर्यंत जगद्गुरु तुकोबांकडे पैशाची श्रीमंती होती ना तोपर्यंत त्यांना विरोध करणारे कमी होते. ज्या वेळेला विचारांची श्रीमंती वाढली ना त्यावेळेला अनेक विरोधक तयार झाले. बरं का, अनेक विरोधक तयार झाले. आज तुमची आमची पण परिस्थिती तीच आहे. विचारांची श्रीमंती वाढली का विरोधक तयार होतात. बरं, हे विरोधक कोण? सर्वसामान्य माणूस नाही तुमच्या आमच्यासारखे. माऊली ज्ञानोबांना कोणी विरोध केला? तो विरोध पण कसला बघा. आईवडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगावी, मुलांना जगता वागता यावं म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोबण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाधाने स्वीकारावं, समाधाने मानपत्र द्यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या दोन्ही उभयतांनी अर्थातच या चारही भावंडांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगावी. जिवंतपणी मारणाऱ्या माणसांना दरिद्री विचाराची माणसं त्यावेळी सुद्धा होती, आजही आहेत. हे स्वतःला मोठे पंडित समजत तर स्वतःला मोठे ज्ञानी समजत असतील, पण संतांच्या दृष्टीने ते भिकारी आहेत, विचाराचे भिकारी. जगद्गुरु तुकोबांना कोणी विरोध केला? शांती ब्रह्मनाथ महाराजांना कोणी विरोध केला? ही वृत्ती आहे, हे विचार आहे. या वृत्तीचा त्याग केला पाहिजे, हा विचाराचा त्याग केला पाहिजे. आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे, आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आम्ही कसं राहिलं पाहिजे. आणि तो शेतकरी माणूस जगद्गुरु तुकोबांकडे गेला, हात जोडल्याबरोबर महाराजांना आनंद वाटला. अरे बा, कोणतरी हात जोडणारा मला भेटला आज. तेवढ्यात बोलतो, महाराज तुमच्याकडे माझं काम होतं. आता मात्र महाराजांचा आनंद गगनात मावेना, कारण आतापर्यंत जगद्गुरु तुकोबांना सगळे म्हणतायत हा काही कामाचा नाही.
पण ज्या अर्थी तू माझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलेला आहे त्या अर्थी मी काहीतरी कामाचा आहे बाबा असं मला वाटतंय. काय बरं काय काम आहे? काय नाही, जे तुम्ही नित्य नेमाने करताय तेच काम. अरे मग ते काम असेल तर मग सांगा ना, काय, कधी, कुठे कुठे काय? आपल्या शेतामध्ये येऊन फक्त तुम्ही टाळ चिपल्या मृदुंग घेऊन आणि भजन करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय. किती वेळ? मर्यादा नाही. मग तर जगद्गुरु तुकोबांना अजून आनंद झाला. बरं का? आम्हाला तरी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर पहिला टायमिंग विचारायला लागतो, किती वाजता संपवायचं. कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच वेळेला परफेक्ट आपण त्याच वेळेला थांबत असतो. जेव्हा आयोजक सांगतात ना स्टॉप म्हणजे स्टॉप, आपला खपवाच्या मागे लागायचं नाही. काय असो, तिथे विषय असा आला की किती वाजेपर्यंत जगत, त्यावेळेला तो माणूस बोलतो तुम्हाला जेवढं करायचं असेल तेवढं भजन करा. तिथे वेळेची बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. आणि झालं ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबा ठरल्या दिवसाप्रमाणे गेले त्याच्या शेतामध्ये. मस्त की टाळ मृदुंग चिपड्यांचा आवाज, अगदी भजनाला सुरुवात झाली. त्या माणसाने चालू करून दिला आहे की ना, तेवढंच काम होता त्याचा. आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. आता त्याने बघितलं चाललाय या चालत, काय माझं बंधन नाही म्हणजे ते किती पण करतील. बरं का? दिलं लावून त्याने. घराच्या दिशेने निघाल्यानंतर काही अंतरावर आल्यानंतर एक शेतकरी त्याला भेटला बाजूचाच आणि त्याने विचारलं काय रे तू, त्याची भाषा वेगळी होती. बरं का? तुकाराम महाराजांना तू तुझ्या शेतामध्ये टाळ चिपल्या मृदुंग भजन करायला लावतो, तू पण त्याच्या मागेच येडा झाला का काय? तो मी येडा नाही, मी त्याच्यापेक्षा शहाणा आहे ना, तुझ्यापेक्षा तर अधिक शहाणा आहे. जर तुला कळलं नसेल तर. म्हणे काय? माझा उद्देश वेगळा आहे. म्हणे काय उद्देश आहे? अरे म्हणे पाखरांनी एवढा त्रास दिलाय ना, कणस आल्यात रे, कणस तयार झाल्यात रे, तोंडात आलेला घास आता पाखरं खातायत. म्हणून विचार केला की याने एकदा टाळ मृदुंगाचा आवाज चालू केला का सगळी पाखरं पडून जाते. बरं का? त्याचा उद्देश काय आहे हे महत्वाचं नाही, जगद्गुरु तुकोबांना भजन करणं हे महत्वाचं आहे. बरं का? थोड्या वेळामध्ये जेव्हा तो आला की नाही त्याच्या शेताकडे पाहिला, त्यावेळेला पाहतोय तर शेजारच्या पण शेतातली पाखरं याच्या शेतात येऊन बसली होती. का? जगद्गुरु तुकोबांचं भजन ऐकायला. अरे मूर्खा, तुला एवढी अक्कल पाहिजे. देवाचं नामस्मरण करत असताना, देवाच्या भजनामध्ये तल्लीन झाल्यानंतर, रममान झाल्यानंतर ज्या जगद्गुरु तुकोबांच्या खांद्यावर पाखरं खेळतायत, त्या जगद्गुरु तुकोबांचं भजन ऐकून पाखरं पळतील का जवळ येतील? महत्वाचा विषय काय माहितीये का? त्याने काय दृष्टीने पाहिलं हे महत्वाचं नाहीये, त्याचा हेतू काय होता हे महत्वाचं नाहीये. ज्या संतांना कार्य करायचं आहे ना, त्या संतांना तुम्ही कुठेही सांगा, कधीही सांगा, कसेही सांगा. बरं का? निमित्त काही असो, त्या भगवंताचं नामस्मरण घडतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांना आपण संत म्हणतोय, म्हणून त्यांना आपण साधू पुरुष म्हणतोय. आपल्याला अखंड जर भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ना, आपल्याला अखंड जर त्या देवाचं स्मरण करायचं आहे ना, तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तो देव आपल्या घरात आहे. बरं? तो देव आपल्या घरात आहे, आई वडिलांच्या रूपाने. एका साधूला एका पुरुषाने प्रश्न केला, म्हणे महाराज, ज्या मुलांनी त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या माणसाने किती दिवस सुतक पाळावं? बरं का? काय प्रश्न केला? ज्या माणसाने त्याचे आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या माणसाने किती दिवस सुतक पाळावं? त्या साधू पुरुषाने दिलेलं उत्तर बघा काय आहे. ते साधू पुरुष म्हणतात, दादा, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवले ना, ते आई वडील मरायची काय वाट पाहताय? ज्या दिवशी त्याने ते आई वडील वृद्धाश्रमात ठेवले त्या दिवसापासून त्याला सुतक चालू झालं, मरेपर्यंत कधीही न संपणार, कधीही न संपणार. आज जगद्गुरु तुकोबा आमच्या घरात आहेत, गाथीच्या रूपामध्ये, विचारांच्या रूपात आमच्या हृदयात आहेत. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपात आमच्या घरात आहेत, विचारांच्या रूपामध्ये आमच्या हृदयात आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता आलं पाहिजे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा केली, चालते बोलते देव घडवले. दगड एकदाच मंदिरात जातो रे, एकदाच मंदिरात जाणारा दगड देव होतो. रोज मंदिरात जाणारा माणूस जरा चप्पल जाऊ द्या फक्त काय, मग त्याचा अवतार आपल्याला बघायला भेटतो. मोहली कोणाचं कशावरून तर कोणाचं कशावरून. सुंदर अशी मूर्ती एका दगडाची त्या महाराजांनी तयार केली, त्या मूर्तिकाराने तयार केली. ती मूर्ती गावात आणल्यानंतर सगळे निहाळायला लागले, पाहायला लागले. बरं का, मूर्तिकाराची स्तुती करायला लागले, मूर्तिकाराची स्तुती करायला लागली. राहतच नाही म्हणून मूर्तिकाराला विचारला, दादा किती रे मेहनत घेतली असेल तू, काय काय केलं असेल तू, हा उबाड दोबाड दगड असलेला आज त्याची मूर्ती एवढी सुंदर सुरेख आणि मस्त अगदी बनवली. त्यावेळेला त्या मूर्तिकाराने उत्तर दिलं, दादा त्या दगडामध्ये मूर्ती पहिलेच होती. काय उत्तर दिलं? त्या दगडामध्ये मूर्ती पहिलेच होती, पूर्वीच होती. मी काय केलं माहितीये का, फक्त नको असलेला भाग बाजूला केला. काय नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्ही आमच्या अंतःकरणातला मनातला नको असलेला भाग बाजूला करू ना, त्या दिवशी देव शोधायची गरज आम्हाला लागणार नाही. देव पाहायला इकडे तिकडे जायची गरज आम्हाला लागणार नाही. आणि म्हणून यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात्यंते कलेवरम तम तमे व्यक्ती कोणते सदा तद्भाव भाविता. देवीची तेनी अवसरेचे अवडोनी जीवी उणे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तो. तर देवाचं स्मरण अखंड ठेवलं पाहिजे, अखंड देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे. धर्माचरण घडलं पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे. कारण आपला जीवनाचा तोल जो आहे ना तो आपल्या कर्मावर अवलंबून आहे. कर्म कोणाला सोडत नाही. इंद्र पदाला गेलेला असताना सुद्धा जर त्याला भग पडू शकतात. देवांचा राजा इंद्र, बरं का. गौतम ऋषींनी आपल्या अंगापासून एक सुंदर स्त्री तयार केली, गौतम ऋषींची मुलगी, ब्रह्मदेवाची मुलगी. ब्रह्मदेवाने आपल्या अंगापासून चांगली स्त्री निर्माण केली, ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या. आणि तिचं लग्न करायचं ठरवलं, पण काय सांगितलं, जो आधी पृथ्वीला पहिले प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचं लग्न माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी करून देईल. एवढी सुंदर होती, एवढी रूपवान होती की अनेक ऋषी, अनेक मुनी, अनेक देवही त्या रांगेमध्ये राहिले. कुठल्या रांगेमध्ये? पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याच्या मागे लागले सगळे. इंद्रही त्यांच्या बरोबर होता. इंद्र पळता पळता त्याला गौतम ऋषी मध्ये भेटले. गौतम ऋषींनी विचारलं, ही धावपळ कशासाठी एवढी? बरं ना, कुठं काय सत्ता बिप्ता चालू आहे का? कुठं काय हरिनाम सोहळा चालू आहे का? नाही म्हणे, असं काही नाहीये. मग कुठला एखादा साधू पुरुष आलेला आहे त्याच्या दर्शनासाठी? नाही म्हणे, असं काही नाहीये. अरे मग एवढी धावपळ का? तेव्हा सांगितलं, ब्रह्मदेवाने आपल्या मुलीचं लग्न पृथ्वीला प्रदक्षिणा पहिला जो पूर्ण करेल ना त्याच्याशी करायचं ठरवलं. अतिशय सुंदर आहे, रूपवान आहे, मस्त आहे. एवढं फक्त गौतम ऋषींनी ऐकलं, त्याला पुढे जाऊन दिलं. बाजूलाच एक गाय होती, गाईला 5 प्रदक्षिणा, गो मातेला 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे उभे राहिले. अहिल्याचं लग्न गौतम ऋषीचे लावून दिलं आणि तेवढ्यात याची प्रदक्षिणा पूर्ण होऊन तो तिथपर्यंत आला होता. कोण? इंद्र. पाहतोय तर यांच्या दोघांच्या गळ्यात माळा. विचार करतोय, एक नंबर माझा आला तरी सुद्धा हा पुढे कसा काय? आता मला रस्त्यात भेटला होता. मग तेव्हा सांगितलं, गो मातेला एक प्रदक्षिणा पूर्ण जर केली ना तर पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा पुण्य भाग्य लाभता येईल. यामुळे तो मला माहितच नव्हतं, पण शेवटी डाव ठरला आणि काटा काढायचा ठरवला. गौतम ऋषींच्या रूपामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला जे काही व्हायचं, मला गोष्ट खूप मोठी, आपल्याला वेळ कमी, पण महत्वाचा विषय असा आहे की शेवटी अहिल्याला ही शिला होऊन पडावं लागलं आणि इंद्रालाही भग पडली.
शास्त्र सांगता यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, ज्या घरामध्ये महिलांचा आणि मुलींचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी यायला तुम्हाला सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाहीये. सगळ्या देवता त्या ठिकाणी रममाण असतात.